ठिकाणी काही केंद्र करता येईल का यासाठी वेळेस प्रयत्न करतो. मला असं दिसतंय कदाचित एखाद्या महिन्यात किंवा दीड महिन्यात एक आयटीच्या संबंधीचं लहानसं सेंटर या ठिकाणी सुरू होईल आणि त्याचे प्रयत्न त्याची पूर्ण केले. एक चांगली कंपनी इथे यायची मला शक्यता दिसते. प्रधानमंत्री मुख्यमंत्री पालकमंत्री यांची ही जबाबदारी आहे की सोलापूर हे एकेकाळची औद्योगिक नगरी, कष्टकऱ्यांची नगरी. आज इथच्या जुन्या काळाच्या ज्या वीज असत्या त्या सगळ्या आता बंद झाले. नवीन काहीतरी उभा करायची गरज आहे. आज पुण्यासारख्या ठिकाणी 40-50 हजार तरुण सोलापुरात त्या ठिकाणी कामाला येत. एवढा मोठा तर नाही, सोलापूरच्या बाहेर कामाच्यासाठी जावं लागतं आहे. मला असं वाटतं की त्या औद्योगिकरणाच्यामध्ये अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. इथं औद्योगिकरणाला त्या औद्योगिक क्षेत्रात काम करणारे कष्ट करणारे कामगार लागतात. इथं कामगारांची संख्या प्रचंड आहे, त्याची काही कमतरता नाही. म्हणून त्याच्यामध्ये लक्ष हे अधिक ज्यांची आवश्यकता होती त्याही प्रश्न केलं त्याची बघितलं नाही. आणि त्यामुळे ठीक आहे, प्रधानमंत्री आले, मुख्यमंत्री आले, अनेक मंत्री आले आणि गेले. त्याचा इथे भल्याच्यासाठी पदामध्ये काय पाहिजे याचा विचार केला तर त्याचं काही समाधानच या ठिकाणी दिसत. दादा साहेब, रोहित दादा पवारांवरती देखील आता ईडीची नोटीस जी आहे ती त्यांना आलेली आहे. यापूर्वी आपल्याला देखील अशी नोटीस आलेली आहे. काय नक्की कशा पद्धतीचं राजकारण सुरू आहे? कारण आधी म्हणजे तुम्हाला आली, नंतर आता रोहित दादांना आली, म्हणजे की अनिल देशमुखांना ठाकरे, सामनाचे संपादक संजय राऊत त्यांना त्या ठिकाणी ठाकरे. आता अनिल देशमुखांचा आरोप काय होता? एका शिक्षण संस्थेला देणगी घेतली त्याची संघटना 75. चौकशी केल्याच्या नंतर त्यांना तुरुंगात टाकलं, त्यांना 6 महिने टाकलं. आणि त्याच्यानंतर त्यावेळेची केस कोर्टात गेली कोर्टात आणि कोर्टाने त्याची छाननी केली. तर त्यावेळी लक्षात आलं की त्या शिक्षण संस्थेला एकाने त्याची 50 लाख का 1 कोटी देणगी दिली. आरोपपत्र काय 100 कोटी. आणि शेवटी कोर्टाने तासे वाढून त्यांची सुटका केली. पण त्याच्यासाठी जो माणूस गृहमंत्री असतात त्याला 6 महिने आत जावं लागेल. 3 दिवस संजय असायची. तुम्ही कोणी काही लिहिलं असेल तर त्याचा राग हा कुठं तरी कुणाचं तरी बांधकामाची तुमचं लक्ष असा आरोप करून त्यांना त्या ठिकाणी असतात. अशी कितीतरी उदाहरणं आहेत की आज ही ईडीचा वापर ही या सरकारचे हे हत्यार विरोधकांच्या संदर्भात वापरायचं कायमचे दिसतं. मला ते नोटीस ज्यावेळेला नोटीस दिली तर जाता येतो. आपल्याला सगळे हात जोडून काही घेऊ नका आणि नंतर काय झालं माहिती आहे. अशा अनेकांना नोटीस आली. तुम्ही हल्ली दर आठवड्याला एखादी तरी वाचली पण छापा. परवा विषयाने नावाचे एक आमदार कोकणाचे त्याच्याकडे होतात. आणि याचा अर्थ एकच आहे की सत्तेचा पुरेपूर गैरवापर करून त्यांच्या विचाराशी सहमत नसलेल्या घटकांना ज्ञानाच्या माध्यमानं नावमेद करायचं, दहशत निर्माण करायची हा आत्ताच्या या सत्ताधारी पक्षाचा कार्यक्रम. आणि त्याच्यातूनच जी काही नोटीस आली असेल ती नोटीस शासनात आली दुसरं कायदे आणि त्याची काही चिंता. पुढची भूमिका कशा पद्धतीने सामोरं जाणार आहे पक्ष म्हणून रोहित दादा? प्रश्न एकतर रोहित दादांचा नाही, सगळ्यांचा आहे की ज्यांचे रोहित दादांचा नक्की आहे पण त्याच्यावर इतरांचाही आहे. आणि याच्यासाठी शेवटी कोर्टात लढणं
वास्तव चित्र मांडणं ही भूमिका आमच्याकडनं केली जाईल आणि जाते. साहेब खरं तर पूर्वी ईडी हे ग्रामीण भागात फारसं माहीत नव्हतं, शहरी भागातही माहीत नव्हतं. मात्र आता ग्रामीण भागातल्या लहान मुलांना देखील ईडीचा धाक लहान मुलं एकमेकांना ईडीचा धाक दाखवत आहेत. अगदी एक तालुक्याच्या नेत्यांपासून ते राष्ट्रीय नेत्यांपर्यंत ईडीचे नोटिसांचं सत्र सुरू आहे. अभिजित दादांना पण वेगळ्या पद्धतीने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तेव्हा सांगितलं ना की या आयुधाचा सवन राजकीयदृष्ट्या विधिवत मानणाऱ्यांना नावनेच करणं, दहशत निर्माण करणं याच्यासाठी हा वापर करणं हा कार्यक्रम चालतो. याच्या आधी सरकार होती, त्याच्या काळात नरसिंगरावच्या काळात मी त्यांच्या विसरणार होतो. आम्हाला कधी ईडी माहीत नसतं. त्यानंतरच्या काळाची जबाबदारी देवेगौडाचं बघितलं, गुजरातचं बघितलं. त्या कुणाच्याही कालखंडामध्ये हे चित्र नव्हतं, मनमोहन सिंगाचं नव्हतं. आज सातत्यानं एकच फक्त सत्य आल्याच्या नंतर या आयुधांचा वापर करतं. शेवटी लोकांच्यातच जावं लागेल आणि या प्रवृत्तीला विरोध करावा. साहेब, ईडी आघाडीचं लोकसभा निवडणुकीसंदर्भात तिकीट वाटपाचं सूत्र कसं असेल राज्यातलं? साधारणतः असं आहे की आम्ही एक कमिटी केली. त्या कमिटीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडनं जयंत पाटील आणि ते आपले जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांच्या काँग्रेसकडनं अशोकराव चव्हाण आणि नाना पटोले आहेत. शिवसेनेच्याकडून हे जे राऊत संजय राऊत हे आहेत. आणि आमची अशी इच्छा आहे आणि चर्चा आम्ही लक्षात केली की आम्ही त्याच्यामध्ये डाव्यांनाही सगळ्या घेणार. उदाहरणार्थ शेतकरी कामगार किंवा यस अँड राईट कम्युनिटी. आणि त्याच्याबरोबर ही जी वंचित हे संघटना आहे, प्रकाश आंबेडकर त्यांचं नेतृत्वाखाली त्यांच्याशी सुद्धा माझं बोलणं झाले, त्यांच्याशी उद्धव ठाकरेंचे बोलणं झाले आणि त्यांनाही घेण्याच्या संबंधीचा विचार आमचा पक्का आहे. लवकरच त्या संबंधीचा अंतिम निर्णय होईल आणि या सगळ्या समोरच्या उद्देशाला उमेदवार उभं करण्याची कल्पना होत्या सगळ्यांची. साधारणतः जी चर्चा आम्ही लोकांनी केली ही त्या चर्चेत नाही आहे, पण जे आमच्या चर्चाने मी मला रिपोर्टिंग केलं की 48 जागा आहेत. त्या 48 ठिकाणी जर फार 35-36 एक होत आहे आणि बाकीच्यांची चर्चा त्यांची चालू होईल. सर, सोलापूर लोकसभेची जागा आपण आधी राष्ट्रवादी आता कुठल्या पक्षाला घेऊ? आज आम्ही सांगू शकत नाही, कारण ती चर्चा अजून झाली. तुमची मध्ये बांधणी चालू होती राष्ट्रवादीला इथली जागा घ्यायची. आमची डेफिनेटली या जिल्ह्यात आम्हाला अधिक लक्ष घालायला संधी आहे असं वाटतं. पण आघाडीला काही त्रास होईल, आघाडीची वेगळा गेली असं आम्ही काही होऊन देणार. सर, जरांगे पाटील यांनी शिंदे साहेबांनी एक वक्तव्य केलं एका सभेमध्ये की मला आणि प्रणिती शिंदेला भाजपकडून ऑफर आहे पक्षात येण्यासाठी. काय नक्की या संदर्भात कशा पद्धतीने? साहेब, जरांगे पाटील यांनी आपली भूमिका जाहीर करावी आणि लोकसभा लढावी असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलेलं. त्याच्यावर मी काय सांगेल. पण जरांगे पाटलांचं जे काही त्यांची मागणी आहे ते हाताळण्यामध्ये सरकार कुठेतरी अपयशी पडते, कारण सातत्याने आश्वासनं त्यांना मिळत आहेत. काल त्यांनी देखील प्रतिक्रिया दिली केवळ आश्वासनाने आमचं भागत नाही, आम्हाला ठोस निर्णय पाहिजे, अन्यथा आम्ही आजपासून मोर्चामध्ये ठाम आहोत. आज ते मुंबईला जात आहेत. काय सरकारचं एकाने त्यांचं एक विधान छापले की त्यांचा उपवास शोधायला 2 मंत्री गेले आणि त्या 2 मंत्र्यांनी त्यांना काही आश्वासने दिली. ती आश्वासनं पाळलेली नसावीत असं दिसतंय. पण त्यांचं स्टेटमेंट असं आहे की माझा उपवास शोधायला ते आले
आणि ज्यांनी माझ्याशी विचार निर्णय केला आज ते का पुढे येत नाही. याचा अर्थ त्या चर्चेत काहीतरी त्यांनी संशय केले असायचे मला माहिती नाही, पण त्याची पूर्तता नाही, त्यामुळे ते तोंड दाखवत नाही आणि त्याच्यावरची नाराजी देवेंद्र यांनी व्यक्त केली असेल. अजित पवार यांनी एका सहकारी संस्थेमध्ये भाषण करताना असं बोललं अजित पवार यांनी एक सहकारी संस्थांच्या कार्यक्रमात भाषण करताना असं बोललं की वयस्कर तरुणांना संधी देत नाही. अप्रत्यक्षपणे तुमच्यावर टीका केल्या जाते. तुझं काय हां तुझं काय नाही, वयस्कर लोक तरुणांना संधी देत नाही असं त्यांनी म्हटलं आहे अजित पवार यांनी भाषणात. ते कुठून आले त्याला कुणी आणलं, त्यांना तिकीट कुणी दिलं पहिल्यांदा, आणि अशी किती लोकांचं सांगू कसं याच्याकडे फार लक्ष द्यायचं नाही. साहेब काल काँग्रेस पक्षाचे सुनीलजी तटकरे जे अजितदादा पवारांच्या सोबत आहेत त्यांनी अशी टीका केली की पवार साहेबांनी पक्षातील जे लोकशाही आहे ती पायदळी तुडवली अशी टीका केलेली आहे. खरं तर आपल्या बाबतीत अशी टीका होणं कितपत योग्य आहे? तुम्हाला योग्य असतं का? तुम्हाला असं किती दिसतं की मी हुकुमशहासारखं वागलं. त्यांचं असं म्हणणं आहे की हुकुमशाही पद्धतीने वागले. आता हे अध्यक्ष आहेत त्यांनी सांगावं की त्यांच्या सगळ्या पार्टी देऊन तिथे माझ्याकडनं त्यांच्यावर सक्ती केली असं करणं अजिबात नाही. आम्ही सगळे एका विचाराने आपसात बसून निर्णय घ्यायची प्रक्रिया करतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.